मित्रांनो, आपण आलेलो आहोत कानडी बोरगाव अंजनपूर निम्न पातळी बंधारा मांजरा डॅम या ठिकाणी. तर आपण मांजरा नदीच्या काठावरती आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की सकाळी 7 वाजताच्या सुमारामध्ये आपण आलो होतो. त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं की पाण्याची जी पातळी आहे कमी होती. तर आज दुपारच्या आत्ताच्या टाईमापर्यंत तुम्ही पाहत असाल की आता दुपारचे 4 वाजलेले आहेत, तरी पण पाऊस नसताना देखील पाण्याची पातळी कमी व्हायला तयार नाही. तर या कानडी बोरगाव या ठिकाणचं तुम्ही पाहत असाल की हे बघा, आपण बघतोय हा रस्ता तुटून वगैरे गेलेला आहे. महेश गुजरे यांचा हा शेत आहे. तर या ठिकाणी आपल्याला बंधाऱ्याला जाण्यासाठी डॅमकडे जाण्याचा हा रस्ता होता. रस्ता तुटून पूर्णपणे बंद पडल्यात आलेला आहे. तर आता डॅमकडे जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही शिल्लक उरलेला. तरी महेश गुजरे यांची शेती वगैरे खूप असं पाण्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे. ऊस वगैरे त्यांचा पूर्ण हे होऊन गेलं आहे. तर बघा, पाणी खूप असं या ठिकाणी नदी पात्राचं दुसरं पात्र तयार झाल्यासारखं असं वाटतंय. तर ह्या कानडी बोरगाव डॅमचा दरवाजा न खुलल्यामुळे पाणी इकडं वळवण्यात आलं. तर या ठिकाणी आपलं दुसरं नदीचं पात्र तयार झाल्यासारखं झालेलं आहे. हे बघा, पाण्याची पातळी खूप अशी लांबवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर पाण्याचा विसर्ग खूप झालेला आहे, पाणी खूप वाढलेलं आहे आणि या नदीकाठच्या लोकांना पहिलंच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता. हे बघा, पाण्याचं खूप विसर्ग वाढला आहे, तुम्ही पाहत असाल या ठिकाणी. हे दुसरी नदी तयार झाल्यासारखं विचित्र तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी. आणि नदीचा प्रभाग तुम्हाला वाहताना प्रवाह खूप मोठ्या अशा प्रमाणात आपण तिकडे जाऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि इथून तुम्हाला मी ते चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, तिकडे नदी वाहत असताना देखील या ठिकाणी नदीसारखं दुसरं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. हे ऊस पूर्णपणे पाण्यामध्ये डुबून गेलाय. हे चित्र विचित्र असं दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय. हे कानडी बोरगावचं मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर. तुम्ही